गुड मॉर्निंग. आज आपण डिपार्टमेंटल अकाउंट्स या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी निवडलेला जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं स्वरूप आपण पाहणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2008. त्यानंतर खाली आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे डिपार्टमेंटियन आणि टोटल, म्हणजेच एक डिपार्टमेंट आणि टोटल आपल्याला दिलेले आहे. स्टॉक, परचेसेस, सेल्स, रिटर्न आउटवर्ड्स, वेजेस, रिटर्न इनवर्ड्स, त्यानंतर सॅलरी, रेंट, डिस्काउंट, अलाउड, डिस्काउंट रिसिव्ड, ॲडव्हर्टायझिंग आणि स्टॉक. त्यानंतर खाली काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेले आहे. स्टाफ अपॉइंटेड डिपार्टमेंटियमला 5 पर्सन्स, डिपार्टमेंटियमला 3 पर्सन्स. त्यानंतर एरिया ऑक्युपाईड डिपार्टमेंटियमला 600 स्क्वेअर मीटर, डिपार्टमेंटियनला 400 स्क्वेअर मीटर आणि इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफरचे आहेत M2N ₹20,000, N2M ₹15,000. यामध्ये देत असताना प्रथमतः जी काही सुरुवातीची इन्फॉर्मेशन आहे ती डिपार्टमेंटियन आणि टोटल असे दिलेले आहे. त्यानंतर सॅलरीपासून खाली येणारी जी काही ॲडव्हर्टायझिंगपर्यंतची इन्फॉर्मेशन आहे ती कॉमन दिलेली आहे आणि त्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. तर प्रथमतः आपण ओपनिंग स्टॉक जो आहे तो ट्रान्सफर करूयात. त्यानंतर परचेसेस, सेल्स, त्यानंतर या दोन्हींमध्ये असणारे रिटर्न्स जे आहेत ते सुद्धा आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत आणि त्याच्या असणारे जे काही अमाऊंट्स आहेत त्या पुढे विचारात घेणार आहोत. प्रथमतः आपण ओपनिंग स्टॉक जो आहे तो ओपनिंग स्टॉक ट्रान्सफर करणार आहोत. त्यासाठी हे डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार केलं आहे. त्यामध्ये पर्टिक्युलर्स M, N आणि टोटल असे दोनही साईडला कॉलम तयार केलेले आहेत. प्रथमतः आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊयात टू ओपनिंग स्टॉक. डिपार्टमेंट M आणि N आणि या दोन्हींची टोटल या ठिकाणी आपल्याला काय करायचे, लिहायचे. प्रॉब्लेममध्ये स्टॉक जो आहे तो प्रथमतः टोटल दिलेला आहे 25,000, त्यातील N डिपार्टमेंटचा आहे 15,000, म्हणजेच उरलेला 10,000 रुपये जो आहे तो M डिपार्टमेंटचा आहे आणि म्हणून तो आपण रेकॉर्ड करतो आहे. M डिपार्टमेंटला 10,000, डिपार्टमेंट Nला 15,000 आणि असा टोटल 25,000 हा टोटल कॉलममध्ये आपण रेकॉर्ड करतो आहे. त्यानंतर दुसरा भाग इथे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे परचेसेस 1,05,000 आणि 3,15,000. 3,15,000तून 1,05,000 डिपार्टमेंट यांचे गेलेत आणि उरलेले जे काही असतील 2,10,000 ते डिपार्टमेंट एमचे असणार आहेत, म्हणून आपण ते ट्रान्सफर करतो आहे ज्या त्या डिपार्टमेंटला. परंतु त्यातून आपल्याला परत खाली रिटर्न आउटवर्ड्स आणि रिटर्न इनवर्ड्स आहेत ते काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. ते वजा करत असताना आपल्याला कोणता भाग कशातून वजा करायचा आहे हे व्यवस्थित समजून घेऊन त्याचे इफेक्ट द्यायचे आहेत. प्रथमतः रिटर्न आउटवर्ड जे आहे ते आपण परचेसेसमधून लेस करणार आहोत आणि ते लेस करत असताना M आणि N या दोन्हींच्या टोटलमधून आपल्याला ते लेस करायचे आहेत. म्हणून लेस केल्यानंतर जे काही अमाऊंट्स येतील ते आपण इथं घेणार आहोत. टू परचेसेस कंसामध्ये आपण म्हणणार आहोत इथं नेट, म्हणजेच ज्या काही रिटर्न्स आहेत त्या वजा केल्यानंतरच्या येणाऱ्या अमाऊंट्स आपण डायरेक्ट घेणार आहोत. टोटल आपल्याला प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी परचेसेस दिलेले आहेत 3,15,000 आणि रिटर्न आउटवर्ड्स आहेत ते दिलेले आहेत 15,000, म्हणजेच या 3,15,000तून 15,000 जे आहेत ते मायनस होतील आणि उरलेली जी काही अमाऊंट असेल तीच या ठिकाणी आपल्याकडे येईल. टोटलमध्ये जी काही अमाऊंट शिल्लक राहील ती या ठिकाणी. प्रथमतः डिपार्टमेंट एमच्या वाट्याला ज्या काही परचेसेस येतात त्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 3,15,000तून 1,05,000 गेलेत, म्हणजेच 2,10,000 रुपये जे आहेत ते प्रथमतः या संबंधित M डिपार्टमेंटच्या वाट्याला येतात आणि त्यातही 10,000 रुपयांचं जो काही रिटर्न आउटवर्डच्या त्यांच्या वाट्याला येतात Mच्या, त्या आपल्याला काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत आणि लेस केल्यानंतर जी काही अमाऊंट येते ती या ठिकाणी आपण घेणार आहोत. परचेसेसमध्ये 2,10,000तून 10,000 वजा केल्यानंतर उरलेली 2,00,000ची अमाऊंट या ठिकाणी काय होते, M डिपार्टमेंटच्या वाट्याला या ठिकाणी शिल्लक राहते.
डिपार्टमेंट यांचे आहे त्या डिपार्टमेंट यांच्या वाट्याला इथं आपल्याला दिलेलं आहे 1,05,000 रुपये. त्यातले 5,000 रुपयांचं रिटर्न आउटवर्ड जे आहे ते वजा केल्यानंतर अमाऊंट जी शिल्लक राहते ती 1,00,000 रुपये. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 1,00,000 आणि अशी टोटल 2,00,000 आणि 1,00,000 अशी 3,00,000ची अमाऊंट परचेसेस या ठिकाणी आपल्याला काय नेट शिल्लक राहते ते आपण या ठिकाणी काय केलेले आहे, रेकॉर्ड केलेले आहे. परचेसेसच्या नंतर पुढं आपल्याला दिलेले आहेत सेल्समध्ये सुद्धा रिटर्न इनवर्ड्स आहेत ते आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. रिटर्न इनवर्ड्स ची अमाऊंट जी आहे ती टोटल 25,000 दिलेली आहे. त्यातली एन डिपार्टमेंटच्या वाट्याला 10,000 रुपये आलेले आहे आणि सेल्स आहेत प्रथमतः डिपार्टमेंट एनला आहेत 3,10,000 आणि टोटल दिलेले आहेत 7,25,000. 7,25,000पैकी 3,10,000च्या ज्या काही सेल्स आहेत त्या डिपार्टमेंट यांच्या वाट्याला आहेत आणि उर्वरित 4,15,000 सेल्स आहेत त्या डिपार्टमेंट एमच्या वाट्याला आहेत. पण या 4,15,000तून आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, रिटर्न्स जे आहेत ते काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. रिटर्न इनवर्ड 4,15,000तून डिपार्टमेंट एमच्या वाट्याला येणारे जे आहेत ते आहेत 15,000. कारण टोटल आपल्याला रिटर्न इनवर्ड्स दिलेले आहेत 25,000. त्यातील 10,000 रुपयांचे जे काही रिटर्न इनवर्ड्स आहेत ते डिपार्टमेंट यांचे आहेत. म्हणून वजा केल्यानंतर उरलेली जी काही 4,00,000ची अमाऊंट आहे डायरेक्ट नेट सेल्स ते या ठिकाणी आपण घेणार आहोत. डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण रेकॉर्डिंग करतोय बाय सेल्स कंसामध्ये म्हणतोय इथं नेट आणि उर्वरित 4,00,000ची जी काही अमाऊंट आहे ती आपण एम डिपार्टमेंटच्या वाट्याला या ठिकाणी रेकॉर्ड केलेली आहे. डिपार्टमेंट एन जे आहे त्या डिपार्टमेंट यांच्या वाट्याला आलेली टोटल सेल्सची जी काही रक्कम आहे ती आहे 3,10,000. त्यातील 10,000 रुपये हे रिटर्न इनवर्ड्स वजा होतील. उरलेले 3,00,000 रुपये जे आहेत तेच फक्त डिपार्टमेंट यांच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो आहे आणि टोटल जे आहे 4,00,000 आणि 3,00,000 अशी 7,00,000ची टोटल आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत आहोत. यानंतर पुढचा घटक जो काही दिलेला आहे तो आहे सॅलरी 40,000. सॅलरीची जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला काय करायची आहे, डिवाईड करायचे आहे किंवा ॲलोकेट करायचे आहे. टोटल स्टाफ जो आहे त्या डिपार्टमेंटचा त्या रेशोमध्ये डिपार्टमेंट एममध्ये 5% काम करतं, डिपार्टमेंट एनमध्ये 3% म्हणजेच यांचा रेशो आला 5:3 या रेशोमध्ये सॅलरीची जी काही 40,000ची अमाऊंट आहे ती आपण डिवाईड करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या ठिकाणी आपण लिहितोय टू सॅलरीज. 5:3 या रेशोमध्ये आपण जर ही अमाऊंट डिवाईड केली 40,000 तर ती आपल्याला रेकॉर्ड होते 25,000 आणि 15,000. म्हणजेच 25,000 आणि 15,000 यामध्ये त्यांचं डिवायडेशन होतं 5:3मध्ये. ते आपण रेकॉर्ड करतोय 25,000 आणि 15,000 आणि त्यांची जी टोटल आहे ती टोटल कॉलममध्ये अमाऊंट येते 40,000. सॅलरीच्या नंतर पुढचा भाग जो आहे तो आहे रेंट. रेंटची अमाऊंट आहे टोटल इथं आपल्याला दिलेली 10,000. हा सुद्धा कॉमन एक्सपेन्सेस आहे आणि रेंट जो आहे तो आपण डिव्हाइड करत असताना किंवा ॲलोकेट करत असताना संबंधित डिपार्टमेंटचा एरिया जो आहे किंवा एरिया ऑक्युपाय जो केलेला आहे त्याच्या रेशोनुसार आपण काय करतो आहे, ॲलोकेट करतो आहे. टोटल आपण जर इथं पाहिलं तर एम डिपार्टमेंटच्या वाट्याला 600 स्क्वेअर मीटर एरिया आहे आणि डिपार्टमेंट यांच्या वाट्याला 400 स्क्वेअर मीटर आहे. 600 आणि 400 यांचा जर आपण रेशो काढला तर तो येतो 3:2. 3:2 रेशोमध्ये आता हे 10,000 रुपये आपल्याला काय करायचे आहेत, वाटायचे आहेत. म्हणून डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण म्हणतोय टू रेंट आणि या 10,000चं वाटप जे आहे ते 3:2 या रेशोमध्ये करताना डिपार्टमेंट एमच्या वाट्याला अमाऊंट येते 6,000 आणि डिपार्टमेंट यांच्या वाट्याला येते 4,000. असे टोटल 10,000ची अमाऊंट आपण काय केलेली आहे या दोन डिपार्टमेंट्समध्ये
ॲलोकेट केलेले आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड जो आहे तो येतो सेल्स रेशोनुसार आपल्याला काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. सेल्स रेशो जर आपला पाहिला तर डिपार्टमेंट एन आणि डिपार्टमेंट एम या दोन्हींचे अमाऊंट इथं आपण विचारात घेतलं तर 4 लाख आणि 3 लाख म्हणजे 4:3 रेशोमध्ये ते ॲलोकेट होईल. म्हणून डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण म्हणतोय टू डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड जो आहे तो आपल्याला 4:3 मध्ये काय करायचं आहे, डिव्हाइड करायचं आहे. प्रॉब्लेममध्ये त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 14,000 रुपये. 4:3 मध्ये डिव्हाइड केल्यानंतर अमाऊंट येते 8,000 आणि 6,000. डिपार्टमेंट एमच्या वाट्याला असणारे 8,000ची अमाऊंट आपण इथं रेकॉर्ड करतो आहे आणि डिपार्टमेंट एनच्या वाट्याला येणारी 6,000ची अमाऊंट रेकॉर्ड करतो आहे. दोन्हींची टोटल 14,000 जी आहे ती टोटल कॉलममध्ये या ठिकाणी आपण घेतलेले आहे. डिस्काउंट अलाउडच्या नंतर पुढचा भाग जो आहे तो डिस्काउंट रिसिव्ड 12,000. डिस्काउंट रिसिव्डची जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला परचेस रेशोनुसार काय करायचे आहे, डिव्हाइड करायचे आहे किंवा परचेस केलेल्या जे काही अमाऊंट्स आहेत त्या रेशोमध्ये आपण डिव्हाइड करणार आहोत. डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये परचेसेस जर आपण पाहिलं तर 2 लाख आणि 1 लाख म्हणजे यांचा रेशो सरळ सरळ आपल्याला पाहायला मिळतो 2:1. त्या 2:1 रेशोमध्ये या ठिकाणी आपण ते ॲलोकेट करतो आहे बाय डिस्काउंट रिसिव्ड. 2:1 मध्ये असणारी जी काही डिस्काउंट रिसिव्डची 12,000ची जी काही अमाऊंट आहे ती आपण ॲलोकेट करतो आहे. ती येते 8,000 आणि 4,000. डिपार्टमेंट एमच्या वाट्याला येणारी 8,000 आणि डिपार्टमेंट एनच्या वाट्याला येणारी 4,000 असे टोटल 12,000 रुपयांची अमाऊंट जी आहे ती डिस्काउंट रिसिव्डच्या आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेली आहे. डिस्काउंट रिसिव्ड नंतर ॲडव्हर्टायझिंग 21,000चं कॉमन एक्सपेन्सेस आपल्याला दिलेलं आहे. ॲडव्हर्टायझिंगची जी काही अमाऊंट आहे ती आपण सेल्स रेशोनुसार ॲलोकेट करणार आहोत. सेल्स रेशो आपला जो आहे तो 4:3 म्हणून डेबिट साईडला आपण रेकॉर्डिंग करतो आहे टू ॲडव्हर्टायझिंग आणि ॲडव्हर्टायझिंगची जी काही अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 21,000 ती आपण या 4:3 रेशोमध्ये डिव्हाइड करतो आहे. ती आपल्याला येते 12,000 आणि 9,000. एम डिपार्टमेंटच्या वाट्याला आलेली अमाऊंट 12,000, डिपार्टमेंट एनच्या वाट्याला आलेली 9,000 आणि असे टोटल एकंदरीत किंवा एकत्रित 21,000ची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला टोटल कॉलममध्ये काय करायचे आहे, रेकॉर्ड करायचे आहे. इथं आपण रेकॉर्ड केलेले आहे. ॲडव्हर्टायझिंगचा भाग संपल्यानंतर शेवटी पुन्हा आपल्याला स्टॉकची अमाऊंट दिलेली आहे 31/3/2018ची. त्यामध्ये टोटल 90,000चा स्टॉक आहे आणि 10,000 रुपये जे आहे ते डिपार्टमेंट एनच्या वाट्याला आहे. म्हणून आपण त्याचंही ॲलोकेशन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. 90,000पैकी 10,000 जर डिपार्टमेंट एनचे असतील तर उरलेले जे काही 80,000 आहेत ते डिपार्टमेंट एमचे असणार आहेत. म्हणून डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो आहे बाय क्लोजिंग स्टॉक. डिपार्टमेंट एम जे आहे त्या डिपार्टमेंट एमच्या वाट्याला येते 80,000 आणि डिपार्टमेंट एनचे आपल्याला दिलेले आहे 10,000. डिपार्टमेंट एममध्ये आपण रेकॉर्ड करतो 80,000, एनमध्ये 10,000 आणि अशी टोटल अमाऊंट जी आहे ती 90,000 ही टोटल कॉलममध्ये इथं रेकॉर्ड केलेले आहे. यानंतर पुढचा जो काही भाग आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेला त्यापैकी स्टाफ अपॉइंटमेंट किंवा स्टाफ अपॉइंटेड पर्सन्स आणि एरिया ऑक्युपाईड या दोनही गोष्टींचा विचार आपण केलेला आहे बेसिस ऑफ ॲलोकेशनसाठी. तिसरा भाग जो आहे तो मात्र ॲडजस्टमेंट आपल्या इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफरची. एन डिपार्टमेंटला 20,000 रुपयांचा माल काय केलेला आहे, सेंड केलेला आहे आणि याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी आपण करणार आहोत ट्रान्सफरमध्ये. प्रथमतः डिपार्टमेंट एनला ते ट्रान्सफर झालेलं आहे म्हणजेच डिपार्टमेंट एन जे आहे त्या डिपार्टमेंट एनच्या डेबिट साईडला हे आपल्याला रेकॉर्ड झालं पाहिजे.
आणि डिपार्टमेंट एमच्या क्रेडिट साईडला. म्हणून डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये या ठिकाणी प्रथमतः आपण डेबिट साईडला म्हणतोय टू ट्रान्सफर. ट्रान्सफरमध्ये प्रथमतः पहिला भाग जो आहे तो आपण घेतोय डिपार्टमेंट एमकडून एन डिपार्टमेंटला 20,000 रुपये काय झालेले आहेत, ट्रान्सफर झालेले आहेत. म्हणून एन अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण अमाऊंट रेकॉर्ड करतोय 20,000 आणि तीच अमाऊंट पुन्हा या ठिकाणी डिपार्टमेंट एमच्या क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड करणार आहोत बाय ट्रान्सफर. डिपार्टमेंट एममध्ये 20,000 रुपये आपण रेकॉर्ड करतोय कारण हा इंटर डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शन आहे. त्याचबरोबर दुसरा इंटर डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला आहे एन डिपार्टमेंटकडून एम डिपार्टमेंटला 15,000 रुपये काय केलेले आहेत, रिसिव्ड झालेले आहेत. 15,000 रुपये रिसिव्ड झालेले आहेत. अकाउंटच्या नियमानुसार आपण डिपार्टमेंट एमच्या डेबिट साईडला 15,000 रुपयांचं रेकॉर्डिंग करतोय आणि तेच 15,000 रुपयेचे आहेत ते डिपार्टमेंट यांच्या क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड करतोय. अशा पद्धतीनं टोटल जे आहेत तीही या ठिकाणी आपण करतोय 15,000 आणि 20,000 यांची 35,000 रुपये टोटल आपण टोटल कॉलममध्ये घेतलेले आहे. क्रेडिट साईडला सुद्धा 20,000 आणि 15,000 35,000ची जी काही अमाऊंट आहे ती आपण काय केलेली आहे, रेकॉर्ड केलेली आहे. तर अशा पद्धतीनं जी काही इन्फॉर्मेशन दिलेली होती ती आता आपण ट्रान्सफर केलेली आहे. आता आपल्याला अकाउंट्स काय करायचे आहेत, क्लोज करायचे. प्रथमतः ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते आपण क्लोज करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना इथं एक महत्त्वाचा अजून शेवटचा एक भाग आपला राहिलेला आहे तो म्हणजे वेजेस, तो रेकॉर्ड करणार आहोत. 16,000 आणि 34,000. 34,000पैकी 16,000 रुपये अमाऊंट जी आहे ती एन डिपार्टमेंटची आहे आणि उर्वरित जी काही असणार आहे 18,000 रुपये ती डिपार्टमेंट एमची. म्हणून इथं शेवटी आपण एकदा पुन्हा ट्रान्सफरच्या नंतर रेकॉर्ड करतोय. वेजेस अमाऊंट आहे 18,000 आणि 16,000 अशी टोटल 34,000ची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता आपण डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतोय. प्रथमतः डिपार्टमेंट एम जे आहे ते या ठिकाणी आपल्याला क्लोज करायचे आहे. डिपार्टमेंट एमची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या दोनही गोष्टींचा जर आपण विचार केला तर डिपार्टमेंट एमची क्रेडिट साईड ही मोठी येते 4,80,000 आणि 20,000 म्हणजे 5 लाख टोटल होते. डेबिट साईडला मात्र 10,000 2,00,000 15,000 आणि 18,000 अशा अमाऊंट्स आहेत. म्हणून क्रेडिट साईडची असणारी जी काही टोटल असेल ती या ठिकाणी आपण ग्राह्य धरणार आहोत किंवा विचारामध्ये घेणार आहोत टोटल म्हणून. ते या ठिकाणी आपण 5 लाख रुपये टोटल घेतलेले आहे. तीच अमाऊंट डेबिट साईडला सुद्धा या ठिकाणी आपण घेणार आहोत 5 लाख. हे अकाउंट क्लोज होत असताना डेबिट साईडला जो काही बॅलन्स आपल्याला मिळणार आहे तो बॅलन्स येणार आहे आपला ग्रॉस प्रॉफिट. म्हणून इथं आपण नाव देतोय डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट. 5 लाखातून या डेबिट साईडच्या अमाऊंट जे आहेत ते आपण वजा करतोय. 5 लाख वजा 10,000 वजा 2 लाख वजा 15,000 वजा 18,000 आणि उरलेला जो काही बॅलन्स आहे तो 2,57,000चा तो या ठिकाणी आपला असणार आहे ग्रॉस प्रॉफिट. म्हणून तो आपण इथं रेकॉर्ड केलेला आहे. हे झालं डिपार्टमेंट एम. त्याचबरोबर डिपार्टमेंट एन जे आहे ते डिपार्टमेंट एनची सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करून हे अकाउंट क्लोज करायचं आहे. डिपार्टमेंट एन जे आहे त्याच्या क्रेडिट साईडला 3,10,000 आणि 15,000 म्हणजेच टोटल 3,25,000 आहेत. डेबिट साईड जर आपण पाहिली तर 15,000 1,20,000 आणि 16,000. याचा अर्थ डेबिट साईड जी आहे ती कमी आहे. म्हणून क्रेडिट साईडची जी काही टोटल आहे 3,25,000ची ती आपण इथं घेतलेली आहे. तीच टोटल डेबिट साईडला सुद्धा आपण घेतो 3,25,000 आणि येणारा जो काही बॅलन्स असेल
तो डिपार्टमेंट यांचा ग्रॉस प्रॉफिट असेल, म्हणून आपण तो कॅल्क्युलेट करतो. इथं 3,25,000 वजा 15,000 वजा 1,00,000 वजा 20,000 आणि वजा 16,000 अशा अमाऊंट वजा केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिटची जी काही रक्कम शिल्लक राहते ती येते 1,74,000. ते आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतो 1,74,000. त्यानंतर शेवटचा जो काही कॉलम आहे टोटलचा, तोही आता आपल्याला क्लोज करायचा आहे. या एम आणि एन या दोन डिपार्टमेंटच्या टोटल मिळून तो टोटल कॉलम झालेला आहे. डिपार्टमेंट एम आणि एनची टोटल जी आहे ती क्रेडिट साईडला इथं आपल्याला पाहायला मिळते 7,90,000 35,000. म्हणजेच यांची टोटल जी आहे ती टोटल होते 8,25,000. त्यानंतर डेबिट साईडचा जर आपण विचार केला तर 25,000 3,35,000 आणि 34,000 यांची टोटल जे आहे ते काय आहे, कमी आहे. 8,25,000ची टोटल जी आहे तीच आपण ग्राह्य धरणार आहोत. म्हणजेच क्रेडिट साईड ही मोठी आहे 8,25,000. तीच अमाऊंट आपण डेबिट साईडला सुद्धा घेतोय 8,25,000. आणि येणारा जो काही बॅलन्स असेल तो आता इथं टोटल ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळेल. 8,25,000तून 25,000 3,35,000 आणि 34,000 वजा केल्यानंतर शेवटी राहणारा शिल्लक बॅलन्स जो आहे तो येतो 4,31,000. तो आपण इथं टोटल ग्रॉस प्रॉफिट म्हणून घेणार आहोत 4,31,000. आणि हा सर्व ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करतोय बाय ग्रॉस प्रॉफिट. त्यामध्ये एम डिपार्टमेंटचा बॅलन्स आहे 2,57,000. त्यानंतर डिपार्टमेंट एन जे आहे त्याचा आहे 1,74,000. तो आपण इथे ट्रान्सफर करतो 1,74,000. आणि टोटल बॅलन्स जो आहे ग्रॉस प्रॉफिट तो येतोय 4,31,000. तोही आपण इथं ट्रान्सफर करतोय 4,31,000. आणि यानंतर आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या दोन्ही घटकांचा विचार आपण करणार आहोत. प्रथमतः एक डिपार्टमेंट जे आहे ते क्लोज करत. प्रथमतः एम डिपार्टमेंट एमच्या डेबिट साईडला आहे क्रेडिट साईडला आहेत 8,000 आणि 2,57,000. म्हणजेच टोटल त्यांची होती 2,65,000. डेबिट साईड जर आपण विचारामध्ये घेतली तर ती लहान आहे 25,000. त्यानंतर 6,000 8,000 आणि 12,000. म्हणून क्रेडिट साईडची जी काही टोटल आहे 2,65,000 ती आपण काय करतोय इथं खाली घेतोय टोटल म्हणून. तीच टोटल डेबिट साईडला सुद्धा आपण घेतोय 2,65,000. आणि अकाउंट क्लोज करताना येणारा जो काही बॅलन्स आपल्याला मिळणार आहे तो येईल आता नेट प्रॉफिट 2,65,000तून एम डिपार्टमेंटची डेबिट साईड जर आपण वजा केली तर त्याचा बॅलन्स आपल्याला मिळेल. त्यासाठी आपण वजाबाकी करणार आहोत 2,65,000 वजा 10,000 वजा 2,00,000 वजा 15,000 वजा 18,000 वजा 2,57,000. त्यानंतर खालची जी काही 5 लाखाची अमाऊंट आहे इथपर्यंतचा हा ट्रेडिंग अकाउंटचा भाग झाला, म्हणून तो आपण इथं गृहीत धरत नाही. तर इथून सॅलरीजपासूनचे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुरू झालेले आहे तेवढेच अमाऊंट त्या ठिकाणी आपण वजा करणार आहोत. 25,000 6,000 8,000 आणि 12,000 एवढाच भाग या ठिकाणी वजा होईल. आणि उरलेली जी काही अमाऊंट आहे 2,14,000ची ती नेट प्रॉफिट म्हणून या ठिकाणी आपल्याला येईल. 2,65,000तून 25,000 6,000 8,000 12,000 वजा केलेत आणि उरलेला जो काही 2,14,000चा बॅलन्स आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे आपण घेतलेला आहे नेट प्रॉफिट म्हणून. तसंच आता आपण डिपार्टमेंट यांचं सुद्धा 4,000 आणि 1,74,000 असं 1,78,000 या ठिकाणी क्रेडिट साईडचे टोटल होते. डेबिट साईड मात्र कमी आहे 15,000 4,000 6,000 आणि 9,000. म्हणून आपण
क्रेडिट साईडचे जे काही टोटल आहे 1,78,030 या ठिकाणी काय करतो आहे गृहीत धरतो आहे टोटल म्हणून ती इकडे घेतो आहे 1,78,000 डेबिट साईडला आणि येणारा जो काही बॅलन्स असेल 1,78,000तून 15,000 4,000 6,000 आणि 9,000 वजा केल्यानंतर जो काही बॅलन्स आहे 1,44,000 तो या ठिकाणी आपण नेट प्रॉफिट म्हणून घेतो आहे. त्यानंतर शेवटचा भाग जो आहे तो आहे टोटल कॉलम. टोटल कॉलममध्ये 12,000 आणि 4,31,000 यांची टोटल आपल्याला पाहायला मिळते 4,43,000. इकडं मात्र डेबिट साईड जर आपण पाहिले तर डेबिट साईडला अमाऊंट ज्या आहेत त्या काय आहेत कमी आहेत 40,000 10,000 14,000 आणि 21,000. म्हणून आपण क्रेडिट साईडची जी काही टोटल आहे 4,43,000 तीच या ठिकाणी खाली म्हणतो आहे आणि तीच पुन्हा डेबिट साईडला या ठिकाणी आपण घेतो आहे 4,43,000. शेवटी आपल्याला नेट प्रॉफिट जो आहे टोटल नेट प्रॉफिट काढायचं आहे 4,43,000तून 40,000 त्यानंतर 10,000 14,000 आणि 21,000 या अमाऊंट वजा केल्यानंतर शेवटी जो काही बॅलन्स शिल्लक राहतो तो शिल्लक राहतो आहे 5,38,000. वजाबाकी जे आहे ते पुन्हा एकदा आपण करून पाहूयात. 4,43,000 वजा 40,000 वजा 10,000 वजा 14,000 वजा 21,000 शिल्लक बॅलन्स राहतोय 3,58,000. तो या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतोय 3,58,000. तो आहे आपला टोटल नेट प्रॉफिट. अशा पद्धतीनं हे डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते संपलेलं आहे. त्याचे आलेले जे काही बॅलन्स आहेत नेट प्रॉफिटचे ते नंतर बॅलन्स शीटला ट्रान्सफर होतात. इथं आपण ते काढलेलं नाही त्यामुळं इथपर्यंतचा भाग या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. थँक्यू.